इराण आणि इस्रायलच्या युद्धात आता अमेरिकेनंही उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या 3 अणुस्थळांवर हवाई हल्ला केला आहे. रविवारी सकाळीच अमेरिकेच्या B-2 बॉम्बर्सनी फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान इथल्या अणुस्थळांना लक्ष्य केलं. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या फ्लाईट ट्रॅकिंग डेटा आणि ऑडिओ कम्युनिकेशननुसार अमेरिकेतील मिसुरी इथल्या व्हाईटमन एअरफोर्स बेसवरून ग्वाममधील US एअरफोर्स बेसवर ही विमानं जाताना दिसली आहेत. अमेरिकेच्या 6 विमानांनी शनिवारी संध्याकाळीच इराणकडं क्लस्टर बॉम्बसोबत झेप घेतली. रात्री या विमानांनी इराणच्या अणुस्थळांवर जोरदार हल्ले केले. 3 अणुस्थळांवर हल्ले केल्यानं इराण चवताळलाय. त्यानं लगेचच इस्रायलवर 30 पेक्षा अधिक बॅलिस्टिक मिसाईल डागली आहेत. फोर्डोवर 6 बंकर बॉम्ब टाकण्यात आले आणि 30 टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी इतर इराणी अणुस्थळं नष्ट करण्यात आली. अमेरिकन संरक्षण मंत्रालय पेंटागॉननंही इराणी हल्ल्यात अमेरिकन B-2 बॉम्बर्सचा सहभाग असल्याची पुष्टी केली आहे. अमेरिकेने जरी यशस्वी हल्ला केल्याचा दावा केला असला तरी इराणनं आमच्या अण्वस्त्रांच्या ठिकाणांना कोणतंही नुकसान झालेलं नाही, ते पूर्णपणे सुरक्षित आहेत, तसंच रेडिएशन लीकही झालेलं नाही असं म्हटलंय. इराणच्या अणुऊर्जा संस्थेनं ही माहिती दिली आहे. अमेरिकेनं बॉम्ब टाकलेल्या इराणच्या 3 अणुस्थळांपैकी फोर्डो अत्यंत महत्त्वाचं आहे. फोर्डो इथं महत्त्वाची भूमिगत युरेनियम संवर्धन सुविधा असल्याचं सांगितलं जातं. पण रविवारी रात्री झालेल्या अमेरिकी हल्ल्यानंतर अणुस्थळातून कोणतेही धोकादायक पदार्थ उत्सर्जित झालेले नाहीत, कारण हे केंद्र आधीच रिकामं करण्यात आलं होतं. सुरक्षा तपासणीत कोणतेही रेडिएशन झाल्याचं समोर नाही. आमच्यावर कितीही हल्ले झाले तरीही आम्ही आमचा अण्वस्त्र कार्यक्रम आता पुढे सुरू ठेवणारच आहोत, असं आश्वासनही इराणी जनतेला तिथल्या सरकारनं दिलंय. इराणच्या अणुऊर्जा संस्थेनं या हल्ल्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन म्हटलंय. इराणने आंतरराष्ट्रीय समुदायाला या हल्ल्यांचा निषेध करण्याचं आणि शांततापूर्ण अणुविकासाच्या इराणच्या अधिकाराला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय. या हल्ल्यानंतर इराणनं अणुतळांवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या आकाशात अमेरिकेची विमानं होती. जवळपास 37 तास ही विमानं हवेतच होती. या काळात अनेकदा या विमानांमध्ये हवेतच इंधन भरण्यात आलं. मिसुरीहून उड्डाण केल्यानंतर या B-2 स्टेल्थ बॉम्बर्सनी पॅसिफिक महासागरावर हवेतच इंधन भरलं. B-2 स्टेल्थ फायटर विमान हे एकावेळी 2 बंकर बस्टर बॉम्ब घेऊन जाऊ शकतं. सध्या तरी केवळ अमेरिकेकडेच हे बॉम्ब आहेत. अणुस्थळ फोर्डोला हे बॉम्ब नष्ट करू शकतात, पण त्यासाठी सातत्यानं बॉम्बफेक करावे लागणार आहे आणि त्यामुळंच अमेरिकेने 2 ते 3 विमानवाहू युद्धनौका इराणच्या दिशेनं पाठवल्या, तसंच 30हून अधिक इंधनवाहू विमानं देखील पाठवली आहेत. त्यामुळं मध्यस्थीची चर्चा करणारा अमेरिकाच सहभागी झाल्यानंतर आता हे युद्ध अजून किती पेटतं, आणखी किती देश यात सहभागी होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.